गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट्स. या ठिकाणी आपल्याला आता बघायचं आहे पॉईंट डिफेक्ट्स इन नॉन स्टॉचिओमेट्रिक क्रिस्टल्स. आता नॉन स्टॉचिओमेट्रिक क्रिस्टलमध्ये पॉईंट डिफेक्ट कसा असतो ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. इन अ कंपाऊंड द रेशो ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स present differ from that required as per ideal chemical formula is called non-stoichiometric compound. असा कंपाऊंड की ज्याचा रेशो काय असणार आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असणार आहेत त्या ठिकाणी प्रेझेंट, आणि त्याला म्हटलं होतं नॉन स्टॉचिओमेट्रिक कंपाऊंड. देर आर टू टाइप्स ऑफ पॉइंट डिफेक्ट्स डिपेंडिंग अपॉन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स इन एक्सेस. these are also known as metal excess defect and metal deficiency defects respectively. जे काही पॉइंट डिफेक्ट आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनचे, तर त्या ठिकाणी त्याचे दोन टाईप पडतात. फर्स्ट टाईप इज मेटल एक्सेस डिफेक्ट अँड सेकंड इज मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट्स. So we have studied first type, metal excess defects. In these defects the positive ions are in excess. बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे की मेटल डिफेक्ट एक्सेस डिफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी ॲनायनची व्हॅकन्सी त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, ॲनायनची व्हॅकन्सी आहे निगेटिव्ह आयन, म्हणजेच त्या ठिकाणी ॲनायन, आणि तिकडे म्हटलं आहे इलेक्ट्रॉन रिमेन्स ट्रॅप इन ॲनायन वॅकन्सी. मेटल एक्सेस डिफेक्ट्समध्येच दीज अरायझेस ड्यू टू दी फॉलोइंग टू वेज. मग आता मेटल एक्सेस डिफेक्ट जे आहे ते सुद्धा दोन वेजमध्ये डिवाईड केलं जातं. एक आहे ॲनायन वॅकन्सीज. In this case, negative ions may be missing from their lattice sites, leaving holes in which the electrons remain entrapped to maintain the electrical neutrality. ओके, तर ते काय करतात, आपलं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जे असते त्या ठिकाणी ॲनायन जे असतात ते मेंटेन करतात. डायग्राममध्ये तुम्हाला बघायला मिळतं आहे की ॲनायनची वॅकन्सी या ठिकाणी आपल्याला दिसते, म्हणजे त्याला म्हटलं जातं ॲनायन वॅकन्सीज ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट्स. एक्सेस कॅटायन्स ऑक्युपाईंग इंटरस्टिशियल साइट्स. आता बघा डायग्राममध्ये बघा की जो काही कॅटायन आहे ए प्लस आणि ई मायनस ॲनायन, हे काय आहेत, यांची पोझिशन काय झाली, चेंज झालेली आहे. म्हणजे हे काय साईट त्यांची जी बाजू होती त्या ठिकाणी ते सोडून दुसरीकडे डायवर्ट झाले. इन दिस केस देर आर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन्स ऑक्युपाईंग interstitial sites and electrons in another interstitial sites to maintain electrical neutrality. The defect may be visualized as the loss of non-metal items which leave their electrons behind. ओके, non-metal item मध्ये लॉस ऑफ या ठिकाणी इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा बिहाइंड, बाजूला त्या ठिकाणी दिसतोय ए प्लस आणि बी निगेटिव्ह जो आहे त्या ठिकाणी आपल्याला खाली इलेक्ट्रॉन बघायला मिळतोय. द एक्सेस मेटल आयन्स
occupy interstitial positions. This defect is found in crystal which are likely to develop Frankel defect. हे सुद्धा डिफेक्ट कोणी त्या ठिकाणी डेव्हलप केले तर फ्रँकेल डिफेक्टनेच हा डिफेक्टसुद्धा शोधून काढलेला आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकतात की कॅटायनची पोझिशन काय आहे, ॲनायनची पोझिशन काय आहे. त्यानंतर नॉन स्टॉचिव्ह डिफेक्टमध्येच एक टाईप होता मेटलचा. आता हा आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. इट कंटेन्स लेस नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स दॅन निगेटिव्ह आयन्स. दीज अरायझेस ड्यू टू टू वेज. या ठिकाणी सुद्धा दोन वेज आहेत, एक पॉझिटिव्ह आयनची आणि एक निगेटिव्ह आयनची. फर्स्ट इज cation vacancies. In some cases, the positive ions are missing from their lattice sites. The extra negative charge is balanced by nearby metal ion acquiring two positive charges instead of one. म्हणजे जे काही निगेटिव्ह चार्जेस आहेत ते काय ते एक्स्ट्रा बॅलन्स करतात त्या ठिकाणी. मेटल आयन जो त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला, मेटल डिफिशियंट डिफेक्ट त्याला आपण म्हणू शकतो. आणि त्या ठिकाणी डायग्राममध्ये बघा कॅटायनची वॅकन्सी आपल्याला बघायला मिळते आणि मेटल ॲक्विरिंग हायर चार्ज म्हणजे ई पॉझिटिव्ह जो असतो त्या ठिकाणी A2 पॉझिटिव्ह दिलेला आहे आपल्याला. This type of defect is possible in metal which show variable oxidation states. The common examples of compounds having these defect are ferrous oxide, ferrous sulfide, nickel oxide, etc. म्हणजे जे काही कंपाऊंड आहेत ज्याच्यामध्ये हा डिफेक्ट बघायला मिळतो ते आहेत फेरस ऑक्साईड, फेरस सल्फाईड, निकेल ऑक्साईड. या कंपाऊंडमध्ये कॅटायन वॅकन्सीचा जो डिफेक्ट आहे तो आपल्याला सहसा बघायला मिळत असतो. एक्स्ट्रा ॲनायन्स ऑक्युपाईंग इंटरस्टिशियल साइट्स. In this case, the extra anions occupy interstitial positions. The extra negative charge is balanced by the extra charge. Such type of defect is not common because the negative ions are usually very large and they easily fit into the interstitial sites. म्हणजे एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय एक्स्ट्रा चार्ज. एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो निगेटिव्ह चार्ज काय होतो एक्स्ट्रा चार्जने बॅलन्स त्या ठिकाणी होतो. डायग्रामात तुम्हाला दिलेलं आहे की तो कसा बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर त्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात. कालचा टॉपिक आणि आजचा टॉपिक याच्यावरचे क्वेश्चन्स. राईट अ नोट ऑन स्कॉटकी डिफेक्ट. ड्रॉ अ स्ट्रक्चर ऑफ स्कॉटकी डिफेक्ट इन क्रिस्टल. राईट अ नोट ऑन फ्रँकेल डिफेक्ट. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ Frankel defect in crystal structure. Distinguish between Schottky defect and Frankel defect. What are non-stoichiometric compounds?
Draw and explain the metal excess defects due to extra cation. Draw and explain metal deficiency defect due to cation vacancy. बघा स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट याच्यावरती जास्त करून क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट याचा स्टडी तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. म्हणजे बोर्डाला त्यापैकी क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी विचारलेले असतात. एक क्वेश्चन त्या ठिकाणी पडतो, एक तर स्कॉटकी किंवा फ्रेंकेल. Next topic is properties of solids. Electrical properties of solids. On the basis of electrical conductivity, solids can be classified into 3 types. सॉलिड जे असतात ते 3 टाईपमध्ये डिवाइडेड केले जातात. एक म्हणजे कंडक्टर्स, दुसरं सेमी कंडक्टर्स, and third is insulators. So what is meant by conductors? Definition of conductors: the solid which allow the passage of electric current are called conductors. असं सॉलिड की तो इलेक्ट्रिक करंटचं पॅसेज काय करतं, अलाउ करतं, त्याला म्हटलं जातं कंडक्टर्स. देर आर ऑफ 2 टाईप्स. आता त्या कंडक्टरमध्ये सुद्धा 2 टाईप आहेत. एक आहे मेटॅलिक कंडक्टर, दुसरा आहे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. मेटॅलिक कंडक्टर्स आर दोज विच अलाउ द इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू them without undergoing any chemical change. ओके, कुठलाही केमिकल चेंज न करता जी इलेक्ट्रिसिटी पास होते त्याला म्हटलं जातं मेटॅलिक कंडक्टर. फॉर एक्झाम्पल कॉपर आणि सिल्वर. कॉपरची वायर माहिती आहे तुम्हाला आणि सिल्वरची वायरसुद्धा माहिती आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता कॉपर आणि सिल्वर. त्यानंतर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स काय असतं. आता मेटॅलिक कंडक्टर काय होते की या ठिकाणी कुठलंच केमिकल रिॲक्शन होत नव्हते, परंतु इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये काय होईल की केमिकल चेंज या ठिकाणी होणार आहे, म्हणजे केमिकल रिॲक्शन त्या ठिकाणी होणार आहे. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स आर दोज विच अलाउ द इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू देम by undergoing chemical change. The conduction in ionic solid is due to the migration of ions or other charges particles under the applied field. Due to strong electrostatic force of attraction, the ionic solid do not conduct electricity. However, these conduct electricity when they are in their molten state or in the form of their aqueous solution. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्समध्ये काय होतं की आयन्सचं काय होतं, मायग्रेशन होतं. म्हणजे आयन्स काय होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि त्यांच्यामध्ये काय असतं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन ते पण स्ट्रॉंग असतं. बाजूला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे NaCl. त्या ठिकाणी केमिकल घेतलेले आहे म्हणजे सोडियम क्लोराईड, आणि त्याचे जे काही चार्जेस आहेत त्याचं आयन जे आहेत त्या आयनचं काय होतं आहे, मायग्रेशन होतं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील त्या ठिकाणी मायग्रेशन आपल्याला बघायला मिळतं आहे. पुढचं आहे
semiconductor. The solid whose conductivity lies between those of typical metallic conductors and insulators are called semiconductors. The conductivity range of semiconductors is 10 raised to 2 to 10 raised to minus 9 ohm minus 1 centimeter minus 1 raised to minus 1. The conductivity of semiconductors is due to presence of impurities defect. असे सॉलिड की जे कंडक्टिव्हिटी लाय करतात टिपिकल मेटॅलिक कंडक्टर अँड इन्सुलेटर्स त्यांना म्हटलं जातं सेमीकंडक्टर्स. त्यानंतर सेमीकंडक्टरमध्ये कंडक्टिव्हिटी होत असताना काही प्रमाणात इम्प्युरिटी डिफेक्टसुद्धा आढळून आलेले आहेत आत्तापर्यंत. मग इम्प्युरिटी डिफेक्टसुद्धा बघणं महत्त्वाचं ठरतं त्या ठिकाणी. डायग्राममध्ये बघू शकता कन्व्हेन्शनल करंटचं ॲरो दाखवलेला आहे, इलेक्ट्रॉन कंडक्शन आहे, होल कंडक्शनसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. नेक्स्ट टॉपिक इज इन लेक्स लेक्चर.